आज आपण पाहणार आहोत मिसळपाव, मिसळ थाळी झणझणीत अशी। आज मिसळपाव घरच्या घरी कशी करायची तेच तुम्हाला दाखवणार आहे। दिसायलाही तितकीच छान, खायलाही तितकीच टेम्पटिंग। तर वर्षात रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया वेळ न घालवता। तर इथे 1 वाटी मी मटकी घेतलेली आहे। मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आपण एक कढई घेऊया। मटकी आपण आधी शिजवून घेणार आहोत। त्यात 1 चमचा आपण तेल टाकून घेऊया। तेल छान प्रकारे तापलं की आपण त्यात 1 चमचा मोहरी टाकायची आहे आणि अर्धा चमचा आपण इथे जिरे वापरणार आहोत। जिरी मोहरी छान फुलून द्यायची आहे आपल्याला। जिरी मोहरी छान फुलली की त्यात ना 1 कांदा छोटा असा बारीक कट करून घेतलेला आहे। तो कांदा मी त्याच्यामध्ये वापरणार आहे। छोटाच कांदा इथे आपल्याला वापरायचा आहे जेणेकरून मटकीलाही छान प्रकारे टेस्ट बसती। तर परतून घेऊया आपण कांदा। कांदा छानपैकी परतून घ्यायचा आहे आपल्याला इथे। थोडासा कांद्याचा कलर चेंज करायचा आहे। जास्तही कांदा आपल्याला लालसर करायचा नाहीये। थोडासा कांदा आपला फक्त परतून घेऊया। थोडंसं हिंग टाकते त्याच्यामध्ये जेणेकरून मटकी आपली पटकन शिजन। मटकी शिजायला तसा वेळ लागत नाही जास्त। आणि कढीपत्ता टाकून घेऊया। मिक्स करून घेऊया छान प्रकारे। खमंग अशी फोडणी आपली इथे तयार झालेली आहे कांद्याची। त्यात आता आपण ना हळद टाकून घेऊया। साधारण अर्धा चमचा मी इथे हळद वापरलेली आहे। छानपैकी हळदी आपण ते कांद्यामध्ये ना मिक्स करून घेऊया। आणि जी मटकी आपण घेतली होती स्वच्छ धुवून पाणी नितळून ती मटकी आपण ह्याच्यामध्ये ऍड करून घेऊया। साधारण 1 वाटी मटकी आहे। वजनी प्रमाण असेल तर अर्धा पाव इथं मटकी आहे आपली। छानपैकी आपण परतून घेऊया मटकी। मटकी आपली छान प्रकारे इथं परतलेली आहे। आता आपण चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत। मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त इथं करू शकता। छान प्रकारे मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला जितका कट हवा आहे तितका आपण आता ह्याच्यामध्ये पाणी ऍड करून घेऊया। साधारण मी या टोपाने 2 टोप पाणी इथं टाकून घेतलेलं आहे। जितका मला कट हवा आहे तितकं मी इथं पाणी ऍड करून घेतलेलं आहे। मस्तपैकी मिक्स करून घेऊया आणि 1 उकळीची आपण इथं वाट बघूया। दिसायला किती छान दिसत आहे। 1 उकळी काढून घेऊया आपण छान प्रकारे। हे बघा 1 उकळी आलेली आहे। आता आपण काय करूया मोठ्याच गॅसवर ना 10 मिनिट आपण ही मटकी छान प्रकारे शिजवून घेऊया। त्यावर आपण पुढची तयारी करून घेऊया। आपल्याला एक वाटण करायचं आहे मिसळसाठी। ते कढई घेतलेली आहे। त्यात 1 चमचा मी धने टाकलेले आहे। बारीक गॅसवर आपण ना छानपैकी धने भाजून घेऊया। कलर चेंज करायचा नाहीये आपल्याला, फक्त खमंग असं आपल्याला इथं धने भाजून घ्यायचं आहे। धने छानपैकी भाजले की अर्धा चमचा आपण त्यात जिरं टाकूया। जिरंही छानपैकी इथं भाजून घेऊया। सगळे जिन्नस आपण मध्यम गॅसवरच इथं भाजून घेऊया। आणि 1 चमचा मोठा मी इथं तीळ वापरलेले आहे। तिळी आपण छान प्रकारे इथं भाजून घेणार आहोत। तर एकदा तुम्ही हा मिसळमध्ये मसाला असा वापरून बघा, खूप छान होती मिसळ। त्यातच 2 लवंगा आणि 2 काळी मिरी इथे टाकलेली आहे। त्याचबरोबर 2 हिरवी वेलची आणि 1 मोठी वेलची आपण इथं वापरणार आहोत। तेही छान प्रकारे खमंग असं आपण भाजून घेऊया। सगळे जिन्नस आता आपले इथे भाजलेले आहे छान प्रकारे। वासही खूप छान सुटलेला आहे। तर आता हे जिन्नस आपण सगळे काढून घेऊया। किती खरपूस असे मस्त भाजलेला आहे। आपण त्याचा कलर अजिबात चेंज केलेला नाहीये। सगळे जिन्नस काढून घेतलेले आहेत आणि सॅम कढईमध्ये आपण आता पुढचं वाटण भाजून घेणार आहोत। तर 1 चमचा मी पुन्हा यात तेल ऍड केलेलं आहे आणि आपण कांदा घेतलेला आहे। 2 छोट्या आकाराचे इथे कांदे घेतलेले आहेत। कांदे असे कट करून घेतलेले आहेत। मोठ्या गॅसवर आता आपण हे जिन्नस सगळे भाजून घेणार आहोत छान प्रकारे तेलामध्ये। 2 छोट्या आकाराचे कांदे वापरलेले आहेत मी इथे। छान प्रकारे आता आपण हे कांदा भाजून घेऊया। कांद्याचा थोडासा कलर चेंज झाला की आपण पुढची जिन्नस ऍड करूया। जसं की मी 10-12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं इथं वापरलेलं आहे। तेही आपण कांद्याबरोबर छान प्रकारे भाजून घेऊया। आणि त्याचबरोबर 1 मोठा टमाटा, तोही आपण याच्यामध्ये बारीक कट करून टाकलेला आहे। हे सगळे जिन्नस आता आपण टमाटा सॉफ्ट होईपर्यंत छान प्रकारे भाजून घेऊया। टमाटा लवकर सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं मीठ टाकूया जेणेकरून आपला टमाटा लवकर भाजला जाईल, शिजला जाईल। एकदा मिक्स करून घेऊया छान प्रकारे आणि मोठ्या गॅसवरच हे वाटण आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे। छान प्रकारे आपण हे मिश्रण सगळं भाजून घेऊया।
मी सुकं खोबरं वेगळं वापरणार आहे. तुम्हाला जर ह्याच्यामध्येच वापरायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये खोबरं भाजून घेऊ शकता. थोडंसं लाल होईपर्यंत खोबरं ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं. मसाले आपले आता छानपैकी भाजलेले आहे. गॅस बंद करून मी थंड करून घेते. तोपर्यंत आपण सुकी पुडी तर करून घेऊया. जे तीळ धने आपण वाटले होते ते धने आणि खोबरं हे सगळं मिक्सरला आपण मिक्सरमध्ये छानपैकी आपण याची पूड करून घेऊया. बारीक अशी आपण इथं पूड तयार करून घेतलेली आहे. जो मसाला आपण थंड करून घेतला आहे तो मसाला आपण याच्यामध्येच टाकून ना बारीक अशी याची पेस्ट करून घेऊया. तर अशी छान आपण इथं पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण लगेच फोडणीची तयारी करून घेऊया. तर एक टोप घेतलेला आहे मी. टोपात साधारण 1 ते 2 चमचे आपण इथं तेल टाकणार आहे. तेल छानपैकी तापलं की आपण त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेऊया. मोहरी आपल्याला छान फुलून द्यायची आहे. मोठा गॅस ठेवणार आहोत आपण इथं. मोहरी छानपैकी फुलली की त्यात जिरे टाकून घेऊया आणि खूप सारा कढीपत्ता टाकूया आपण. कढीपत्ता छान फुलला की अर्धा चमचा हळद टाकून जे मिश्रण आपण वाटून घेतलं होतं मिक्सरला ते सगळं मिश्रण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. पेस्ट जी वाटली होती आपण ती छानपैकी आता तेल सुटेपर्यंत आपण ही पेस्ट ना परतून घ्यायची आहे. त्यातच काही बेसिक मसाले आता आपण ॲड करूया. जसं कलरसाठी मी 2 चमचे काश्मीरी लाल तिखट टाकत आहे. त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा मी इथं हळद वापरणार आहे. तिखटसाठी घरचं आपलं लाल तिखट टाकते साधारण 1 चमचा आणि जे काळा मसाला असतो आपला साठवणीतला तोही मी इथं वापरणार आहे. आणि त्याचबरोबर सुहानाचा मिसळ मसाला तो 1 चमचा इथं आपण वापरत आहोत. मसाले छानपैकी आपण ना पेस्टमध्ये परतून घेऊया आणि खूप सारी कोथिंबीर टाकून ना तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण छानपैकी इथं परतून घेऊया. वाटण छानपैकी परतून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही वाटण छान प्रकारे परतता तितकी आपली मिसळ चवदार होणार आहे. वाटण छानपैकी परतलेलं आहे. तेली साईडने सुटलेलं आहे. आता जी मटकी घेतली होती ती मटकी उकडलेली आपण त्यात टाकून तो राहिलेला स्टॉक आपण ना तो टाकून घेऊया. तुम्हाला जर मिसळचा रस्सा कितपत हवा आहे त्यानुसार तुम्ही इथं गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे. मला जितका स्टॉक हवा आहे तितकं मी गरम पाणी ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. मीठ आपण आधी जराही वापरलेलं नाही आहे त्यामुळे चवीप्रमाणे आता मिसळमध्ये आपण इथं मीठ टाकून एक दणदणीत अशी छानपैकी उकळी घेऊन घेऊया मोठ्या गॅसवरच. कट किती छान दिसत आहे तुम्ही आत्ताच पाहू शकता. 10 मिनिटांनी उकळी काढून घेतल्यानंतर 10 मिनिटं आपण ना मंद गॅसवर नाही मिसळ छानपैकी ना उकळून घेऊया. गॅस इथं बारीक करायचा आहे आणि मग उकळी काढायची आहे जेणेकरून आपल्या मिसळला कटही छान येईल. तुम्ही पाहू शकता 10 मिनिटानंतर आपल्या मिसळला किती छान असा कट आलेला आहे. त्यातला आता थोडासा कट मी काढून घेते. तुम्हाला जर वरतून कट टाकून मिसळ आवडत असेल ना तर तुम्ही नक्की काढा. नाही तर तुम्ही तशीच सर्व केली काहीच हरकत नाही आहे. दिसायला किती टेम्पटिंग आपली इथं मिसळ तयार झालेली आहे. मी तुम्हाला सर्व करून दाखवते. एक डिश घेतलेली आहे. त्यात आपण आधी हा कट घेऊया मटकीचं कट. त्यातच थोडासा कांदा आधी आपण टाकून घेऊया. त्याचबरोबर खूप सारं फरसाण. तुम्ही कुठलंही ब्रँडचं फरसाण इथं वापरू शकता. मी मिसळसाठी जे फरसाण लागतं तेच फरसाण इथं वापरत आहे. त्याचबरोबर थोडासा कट आणि मटकीचा रस्सा आपण पुन्हा त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि पुन्हा आपण कांदा आणि फरसाण टाकून ना ही मटकीची डिश आपण इथं सर्व करून घेऊया मिसळची. तर अशा पद्धतीने कांदा पुन्हा टाकून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया. आजची आपली ही मिसळ थाळी तयार झालेली आहे. दिसते की नाही बाहेरसारखी, खायला तितकीच टेस्टी अशी आपली ही मिसळ तयार झालेली आहे. त्याची ही मिसळ थाळी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला फॉलो करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय. एन्जॉय.